आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 7 जानेवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. कॉंगच्या माहितीनुसार महाराष्ट्राची राजकोषीय तूट किती आहे? ऑप्शन ए 1,00,000 कोटी, ऑप्शन बी 2,00,000 कोटी, ऑप्शन सी 2,000 कोटी, ऑप्शन डी 1,000 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2,00,000 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. एरो इंडिया हे हवाई प्रदर्शन किती वर्षांनी होत असते? ऑप्शन ए दरवर्षी, ऑप्शन बी दर 2 वर्षांनी, ऑप्शन सी दर 3 वर्षांनी, ऑप्शन डी दर 5 वर्षांनी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी दर 2 वर्षांनी. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. यावर्षी होणारे एरो इंडिया हवाई प्रदर्शन कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन ए बेंगळुरू जवळील एलहांका येथे, ऑप्शन बी बंगळुरू जवळील विजयपुरा येथे, ऑप्शन सी बंगळुरू जवळील देवनहली येथे, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बेंगळुरू जवळील एलहांका येथे. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. एरो इंडिया हे हवाई प्रदर्शन कधी होणार आहे? ऑप्शन ए 4 ते 10 फेब्रुवारी 2025, ऑप्शन बी 10 ते 14 फेब्रुवारी 2025, ऑप्शन सी 12 ते 14 फेब्रुवारी 2025, ऑप्शन डी 13 ते 14 फेब्रुवारी 2025. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 10 ते 14 फेब्रुवारी 2025. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रीय आयुष्य अभियानांतर्गत देशभरात आयुष्य जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती स्वतंत्र आयुष्य जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहे? ऑप्शन ए 13, ऑप्शन बी 11, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 14. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 14. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करणारे जस्टिस ट्रुडो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? ऑप्शन ए पोर्तुगाल, ऑप्शन बी मलेशिया, ऑप्शन सी कॅनडा, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. याचा आन्सर आहे ऑप्शन सी कॅनडा. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. रुपयाचे विनिमय मूल्य प्रति डॉलर 4 पैशांनी घसरून किती झाले आहे? ऑप्शन ए 84.84, ऑप्शन बी 85.84, ऑप्शन सी 85.88, ऑप्शन डी 84.88. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 85.84. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा यावर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन ए अहिल्यानगर, ऑप्शन बी धाराशिव, ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन डी सोलापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अहिल्यानगर. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन ए आदिल सुमारीवाला, ऑप्शन बी सुधा सिंग, ऑप्शन सी प्रियंका भानोत, ऑप्शन डी ललित भानोत. याचा आन्सर आहे ऑप्शन ए आदिल सुमारीवाला. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार आहे? ऑप्शन ए बहादूर सिंग सागू, ऑप्शन बी सुधा सिंग, ऑप्शन सी प्रियंका भानोत, ऑप्शन डी ललित भानोत. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बहादूर सिंग सागू. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. बहादूर सिंग सागू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए कबड्डी, ऑप्शन बी क्रिकेट, ऑप्शन सी गोळाफेक, ऑप्शन डी हॉकी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी गोळाफेक. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. मैया सन्मान योजनेत झारखंड सरकार महिलांना प्रति महिना किती रुपये देत आहे? ऑप्शन ए 1,500 रुपये, ऑप्शन बी 2,000 रुपये, ऑप्शन सी 2,500 रुपये, ऑप्शन डी 3,000 रुपये. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2,500 रुपये. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरकर्ता देश कोणता आहे? ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी अफगाणिस्तान, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी भूतान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी भारत. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. डॉपलर वेदर रडार हे कोणत्या राज्यात बसवण्यात येत आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी तेलंगणा, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन सी कर्नाटक. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. भारतातील मेट्रो रेल्वेचे नेटवर्क किती किलोमीटर आहे? ऑप्शन ए 500, ऑप्शन बी 800, ऑप्शन सी 900, ऑप्शन डी 1000. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1000. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगात कितव्या स्थानी आहे? ऑप्शन ए पहिल्या, ऑप्शन बी दुसऱ्या, ऑप्शन सी तिसऱ्या, ऑप्शन डी चौथ्या. याचा आन्सर आहे ऑप्शन सी तिसऱ्या. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. देशात मेट्रो रेल्वेची सेवा किती राज्यात पोहोचली आहे? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 11,
याचा आन्सर आहे ऑप्शन डी 11. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये जगामध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी अफगाणिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी चीन. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. इंटरपोलच्या धर्तीवर देशात भारत पोल निर्मिती करण्यात आली आहे. भारत पोल या पोर्टलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी अमित शहा, ऑप्शन सी नितीन गडकरी, ऑप्शन डी निर्मला सीतारामन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अमित शहा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. यंदाच्या 2024-25च्या सर्वोत्कृष्ट नाट्य समीक्षणासाठी दिला जाणारा दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा नाट्यगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए भालचंद्र कुब्बल, ऑप्शन बी मधुकर उमरीकर, ऑप्शन सी प्रशांत दामले, ऑप्शन डी प्रसाद ओक. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भालचंद्र कुब्बल. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. भारतात होणाऱ्या आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी BCCIने महिला संघाच्या कर्णधार म्हणून कोणाची नेमणूक केली आहे? ऑप्शन ए उमा चैत्री, ऑप्शन बी ऋषा घोष, ऑप्शन सी स्मृती मानधना, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी स्मृती मानधना. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काही वाचण्यात चूक वाटल्यास असेल तर मला क्षमा असावी.